Hello student, my name is Professor D. A. Bhosle, working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. युनिट नंबर 2 जो चालू आहे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग. आपण 7 इंजिनिअरिंग टास्क हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये कन्सेप्ट क्लिअर केली होती. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला रिक्वायरमेंटचे वेगवेगळे टाईप्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर फर्स्ट टाईप आहे फंक्शनल आणि सेकंड आहे नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट. त्यानंतर प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ रिक्वायरमेंट्स म्हणजे काय प्रॉब्लेम्स असतात रिक्वायरमेंटच्या रिलेटेड. त्यानंतर टाईप्स ऑफ नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स. आणि हे तुम्हाला फंक्शनल आणि नॉन फंक्शनल हे माहीत असले पाहिजेत कारण क्वेश्चन विचारतात. एक्सप्लेन दी टाईप्स ऑफ रिक्वायरमेंट्स. तर आता स्टार्ट करूया. रिक्वायरमेंटचे जे पर्पज काय आहे की म्हणजे फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय किंवा फंक्शनल रिक्वायरमेंटचा पर्पज हेतू काय आहे. तर फंक्शनल रिक्वायरमेंट म्हणजे काय, इट शुड डिस्क्राईब्स ऑल दी रिक्वायर्ड फंक्शनॅलिटीज ऑर सिस्टीम सर्व्हिसेस. म्हणजे सगळे जे काही फंक्शन्स आहेत किंवा सिस्टीम रिलेटेड ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या ज्या रिक्वायरमेंट्स कंप्लीट होतात त्याला म्हणायचं फंक्शनल रिक्वायरमेंट. The customer should provide the statement of service. It should be clear how the system should react to particular input and how a particular system should behave in a particular situation. म्हणजेच काय तर कशा पद्धतीनं तो सॉफ्टवेअर वर्क होतो प्रत्येक कंडिशनला, तर ते पण रिप्रेझेंट करण्यासाठी फंक्शनल रिक्वायरमेंट यूज करायचे आहेत. फंक्शनल रिक्वायरमेंट्स आर हेवीली डिपेंडंट अपॉन द टाईप ऑफ सॉफ्टवेअर, एक्सेप्टेड युजर्स अँड टाईप ऑफ सिस्टीम्स वेअर द सॉफ्टवेअर इज युज्ड. म्हणजेच फंक्शनल जे रिक्वायरमेंट असणार आहेत त्या एकमेकावरती त्या डिपेंड असणार आहेत कारण त्याच्याच यूज करून आपण वेगवेगळ्या रिक्वायरमेंट ज्या फंक्शनलच्या आहेत त्या डिझाईन करणार आहोत. कारण फंक्शनल रिक्वायरमेंट्स आर हेवीली इंडिपेंडंट अपॉन दी type of the software. Functional requirements may be high level statements or the system should but फंक्शनल रिक्वायरमेंट्स शुड डिस्क्राईब दी सिस्टीम सर्व्हिसेस. म्हणजे ज्या काही हाय लेवलच्या असतात रिक्वायरमेंट त्याला म्हणायचं फंक्शनल रिक्वायरमेंट. म्हणजेच तुम्हाला आता समजा फंक्शनल रिक्वायरमेंट यूज करायचं आहे. लायब्ररी सिस्टीम आहे आपल्याकडे एक सॉफ्टवेअर आणि त्याचे फंक्शनल रिक्वायरमेंट असतील तर आपण पहिली फंक्शनल रिक्वायरमेंट सांगू शकतो की द युजर शॅल बी एबल टू सर्च आयदर ऑल ऑफ दी सेट ऑफ दी डेटाबेस ऑर दी सबसेट. म्हणजे बुक वगैरे पाहिजे असेल तर तो सर्च करू शकतो. ही झाली फंक्शनल रिक्वायरमेंट. सेकंड झाली द सिस्टीम शाल प्रोव्हाइड ॲप्रोप्रिएट व्ह्यूअर्स फॉर दी युजर्स टू रीड डॉक्युमेंट. म्हणजे इथं जे वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतात ते रीड करायचे असतील तर जे न्यूजपेपर वगैरे असतात तसे आपण ती रिक्वायरमेंट्स ॲड करायचे असेल तर त्याला म्हणायचं फंक्शनल रिक्वायरमेंट्स. त्यानंतर थर्ड आहे अ युनिक आयडेंटिफायर शुड बी अलोकेटेड टू एव्हरी ऑर्डर. म्हणजे जे काही कस्टमर्स आहेत त्या लायब्ररीमध्ये येणारे जे कार्ड बॉरो कार्ड करतात त्यांना युनिक आय डी द्यायचा आहे. असे जे आपण रिक्वायरमेंट्स ॲड करतो त्याला म्हणायचं फंक्शनल रिक्वायरमेंट्स. तर बाळांनो त्या फंक्शनल रिक्वायरमेंट्स आपण यूज कशासाठी करायचे आहेत की ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं असतं, ज्या फंक्शनल आहेत आणि ज्या नॉन फंक्शनल आहेत आणि त्याच्यानुसारच त्या वर्किंगमध्ये आणायच्या असतात. कारण आपण जोपर्यंत त्या रिक्वायरमेंट्स फंक्शनल आहे की नॉन फंक्शनल आहे समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती वर्क करता येत नाही. तर नेक्स्ट पॉईंट बघूया. प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ रिक्वायरमेंट्स म्हणजे कोणकोणते प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात रिक्वायरमेंटसाठी या फंक्शनल रिक्वायरमेंटसाठी. तर प्रॉब्लेम अरायजेस वेन रिक्वायरमेंट्स आर नॉट प्रिसाइजली स्टेटेड. म्हणजे तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे ती व्यवस्थित तुम्ही डिस्क्राईब केला नसचिला तर तुम्हाला इथं एरर येऊ शकते. सेकंड आहे ॲम्बिग्युअस रिक्वायरमेंट्स मे बी इंटरप्टेड इन डिफरंट वेज डेव्हलपर्स अँड युजर्स. म्हणजेच काय तर कस्टमर आणि डेव्हलपरमध्ये जर प्रॉपर वेनं कम्युनिकेशन नसेल तर तीसुद्धा रिक्वायरमेंटमध्ये एरर दाखवते. थर्ड आहे कन्सिडर मीन्स टर्म ॲप्रोप्रिएट व्ह्यूअर्स. म्हणजे तुम्हाला जे वेगवेगळे व्ह्यूअर्स असतात किंवा वेगवेगळे तुम्ही ज्यांना तो प्रोजेक्ट हँडओव्हर करणार असता तर तुम्हाला त्याचं मिनिंग माहीत नसेल किंवा त्या पद्धतीनं तुम्हाला कसं वर्क करायचं आहे त्याचं इंटेन्शन काय आहे तर ते तुम्हाला माहीत नसणार आहे. तर तेव्हा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे युजर इंटेन्शन असेल किंवा डेव्हलपर इंटरप्रिटेशन असेल तर ते हँडओव्हर करता येत नसतील तर आपल्याला तेव्हा प्रॉब्लेम्स इन्क्रीज होऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे डेव्हलपर इंटरप्रिटेशन प्रोव्हाइड अ टेक्स्ट व्ह्यूवर दॅट शुड शोज दी कंटेंट ऑफ दी डॉक्युमेंट. म्हणजेच काय आपण जर डॉक्युमेंटच जर व्यवस्थित नाही केलं तर त्या कस्टमरलासुद्धा समोरच्या व्यक्तीला समजणार नाही तेव्हा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम्स कधी येतात जर आपण फंक्शनल रिक्वायरमेंट व्यवस्थित नाही समजून घेतली तर.
आता फंक्शनल म्हणजे काय आहे, तर ही फंक्शनल रिक्वायरमेंट असते ती सिस्टीमच्या ज्या काही फंक्शनॅलिटी सर्व्हिसेस असतात त्या डिस्क्राईब करतात. म्हणजे कोणत्या म्हणजे ज्या काही ॲक्टिव्हिटी कोणकोणते मॉडेल्स कोणकोणत्या पद्धतीने वर्क होतात, तर ते रन होण्यासाठी फंक्शनल रिक्वायरमेंट असतात. पण आता नॉन फंक्शनल आहे, तर नॉन फंक्शनल ही रिक्वायरमेंट सिस्टीमच्या प्रॉपर्टी किंवा सिस्टीमच्या ज्या काही कंडिशन्स असतात, त्याचं टायमिंग किती असतो किंवा स्टोरेज रिक्वायरमेंट किती आहे, आपण इनपुट कसं देतो, आउटपुट कशा पद्धतीने देतो, तर ह्या रिप्रेझेंट करण्यासाठी आपण नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्सचा यूज करायचे आहेत. तर नॉन फंक्शनल रिक्वायरमेंटचा पर्पज आहे, द नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट डिफाईन्स दी सिस्टीम प्रॉपर्टीज अँड कन्स्ट्रंट. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम कॅन बी, प्रॉपर्टी म्हणजेच काय, रिलॅबिलिटी, रिस्पॉन्स टाईम, स्टोरेज काय आहे. त्यानंतर एनी कन्स्ट्रंट ऑफ द सिस्टीम म्हणजे इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस कॅपॅबिलिटी, सिस्टीम रिप्रेझेंटेशन फॉर एटसेट्रा. अँड नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स आर मोर क्रिटिकल दॅन फंक्शनल रिक्वायरमेंट. इफ द नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स डू नॉट मीट द कम्प्लीट म्हणजे तर एरर येऊ शकते. म्हणजे नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट या फंक्शनल रिक्वायरमेंटपेक्षा अवघड असतात, कारण आपण हे फक्त सिस्टीम रिलेटेड असतात आणि त्या रिक्वायरमेंट्स रिलेटेड म्हणजे वेगवेगळ्या फंक्शन रिलेटेड असतात, त्याला म्हणायचं आहे फंक्शनल. आणि नॉन फंक्शनल म्हणजे ज्या फंक्शन रिलेटेड नसतात म्हणजे ज्या सिस्टीम रिलेटेड असतात त्याला म्हणायचं आहे नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट. त्यानंतर इथं बाळांनो हे तुम्हाला तर समजलं असेल. तर वेगवेगळे टाईप्स आहेत नॉन फंक्शनल रिक्वायरमेंटचे, तुम्हाला दिसत आहेत बघा. नॉन फंक्शनल रिक्वायरमेंटच्या फर्स्ट टाईप आहे प्रोडक्ट रिक्वायरमेंट. त्यानंतर त्याचेच सब टाईप्स आहेत बघा, युजॅबिलिटी रिक्वायरमेंट, परफॉर्मन्स साईज, अशी जी तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहेत बघा. तर हे सगळे रिक्वायरमेंटचे टाईप्स आहेत. प्रोडक्ट रिक्वायरमेंट म्हणजेच काय, प्रोडक्ट रिलेटेड म्हणजे डिलिव्हरी ऑफ दी प्रोडक्ट शुड बिहेव अ पर्टिक्युलर वे, म्हणजे तुम्हाला त्याचा स्पीड काय आहे, रिलॅबिलिटी काय हे माहीत नसेल तर प्रोडक्ट रिक्वायरमेंट असतात. त्यानंतर नेक्स्ट आहे मेन थ्रेट ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट. ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट्स विच आर कन्सिक्वेन्स ऑफ दी ऑर्गनायझेशनल पॉलिसीज प्रोसिजर्स कम अंडर दी कॅटेगरीज, म्हणजे स्टँडर्ड आपण कोणते स्टँडर्ड डिझाईन केलेले आहेत तर त्या रिलेटेड असतात ते ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट. आणि फोर्थ आहेत ते एक्सटर्नल रिक्वायरमेंट. एक्सटर्नल रिक्वायरमेंट्स म्हणजेच काय, तर अशा रिक्वायरमेंट्स जे काही फॅक्टर्स वगैरे म्हणजे एक्सटर्नल सिस्टीम रिलेटेड जे काही रिक्वायरमेंट्स असतात, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा जे सॉफ्टवेअर वगैरे ॲड करायचे असतील तर अशा रिक्वायरमेंट्स असतात त्याला म्हणायचं एक्सटर्नल रिक्वायरमेंट. तर असे हे जे मेन 3 आहेत आणि 3चे सब टाईप्स आहेत. तर बाळांनो तुम्हाला आता यावरती क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन फंक्शनल रिक्वायरमेंट आणि नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट. तर बाळांनो हे तुम्हाला सांगता आले पाहिजेत. तर याच्यावरती दिलेले असाइनमेंट सॉल्व्ह करा आणि आपण आजचे लेक्चर इथं स्टॉप करूया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट न्यू पॉईंट बघणार आहोत. तर न्यू पॉईंट आहे इलिसिटिंग रिक्वायरमेंट. बाळांनो याच्यावरती क्वेश्चनसुद्धा विचारतात फंक्शनल आणि नॉन फंक्शनल रिक्वायरमेंटचे डिफरन्सेस विचारतात. तर फर्स्ट डिफरन्स तुम्हाला सांगता आला पाहिजे की द फंक्शनल रिक्वायरमेंट स्पेसिफाईज दी फीचर्स ऑफ सॉफ्टवेअर आणि नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट काय करतात, स्पेसिफाईज दी प्रॉपर्टीज ऑफ सॉफ्टवेअर. आणि फीचर्स कोण स्पेसिफाय करतो, फंक्शनल. आणि फंक्शनल रिक्वायरमेंट डिस्क्राईब दी प्रोडक्ट आणि नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स डिस्क्राईब हाऊ द प्रोडक्ट वर्क किंवा तो कसा रन होतो. फंक्शनल रिक्वायरमेंट स्पेसिफाईज दी ॲक्शन्स विच वर्क इज कॉन्कर्ड. अँड द नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट